धर्मांतर प्रकरण आणि TCS प्रकरणातील आरोपी निदा खानला आश्रय देणं मतीन पटेलच्या चांगलं ठरलंय। MIMचा नगरसेवक मतीन पटेल याच्या घरावर पालिकेनं कारवाईला सुरुवात करत बुलडोझर चालवलाय। संभाजीनगर महापालिकेनं मतीन पटेलला अवैध बांधकाम पाडण्यासंदर्भात नोटीस बजावली होती। पालिकेच्या कारवाई यादीत मतीन पटेलनं स्वतःचं राहतं घर रिकामं केल्याची माहिती। MIM नगरसेवक मतीन पटेल याच्या मालमत्तांवर महानगरपालिकांना बुलडोझर चालवतात। आपल्यासोबत वाऊल सर तुम्ही नोटीस दिलेली होती आणि आज मालमत्तांवर जे मतीन पटेल याच्या बुलडोझर चालवता, काय सांगा? नाही, आम्ही मतीन पटेल यांच्यावर आहे असं नाही आहे। ही आमची नियमित स्वरूपाची कारवाई आहे। ज्यावेळेला आम्हाला अनधिकृत पद्धतीने कुठलेही दिसत असतील तर त्या अनधिकृत पद्धतीने होणाऱ्या ज्या अतिक्रमणाच्या कारवाई आहेत त्या अतिक्रमणाच्या कारवाईवरती आम्ही नोटीसेस देतो, खुलासा घेतो। समाधानकारक नसेल तर निश्चितपणे पुढची कारवाई करतो। वाढीव 15 दिवसांचा कालावधी मागितलेला होता, त्याबरोबर स्टे ऑर्डर मागवलेलं होतं, परंतु न्यायालयाने स्पष्टपणे त्या स्टे ऑर्डर देण्यासाठी नकार दिलेला आहे आणि आमची 24 तासांची जी अंतिम नोटीस होती त्याचा कालावधी आज संपुष्टात आल्यामुळे आम्हाला तात्काळ इथे आज आम्ही कारवाई करतोय। रेसिडेन्शियल घर आहेत, काही कमर्शियल स्ट्रक्चर्स आहेत, काही नाल्यावरती आपण बघता नाल्याच्या याच्यामध्ये मधोमध अशा प्रकारचे अतिक्रमण केलेली आहेत, तर ते आम्ही सर्व निष्कासित करतोय आज। अक्षय शिंदे, साम TV न्यूज, छत्रपती संभाजीनगर।